नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रवेश प्रक्रिया आधी CET पासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत विद्यार्थी कॅन्डिडेट असतील तर यांना प्रॉपर मार्गदर्शन करणे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आज एक लक्षात घ्या, एक बातमी निदर्शनास आलेली आहे की बीएडचे कॅप प्रवेश चालू असताना काही ठिकाणी कॉलेज ॲडमिशन सुरू झालेले आहेत। विद्यार्थ्यांना या संदर्भात कॉल येत आहेत की आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करून घ्या, आमची एवढी फी आहे, 20-40 हजार फी आहे, तर फी भरून घ्या, तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या। अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना फोन येत आहेत। काही विद्यार्थ्यांनी आपल्याला कॉल केला। मग लक्षात घ्या की खरोखरच विद्यार्थ्यांना कॉलेज निवडण्याचे ऑप्शन आलेले आहेत का किंवा कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे का, असा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला। आणि त्यामुळे आपण हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील जे बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत ज्यांनी अर्ज भरलेला आहे यांच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे, तर या संदर्भात माहिती देणार आहोत। तर लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत सगळ्यात प्रथम कागदपत्र पडताळणीची प्रोसेस 16 जुलैपर्यंत चालू आहे। म्हणजेच काय की सध्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वेबसाईटवरती फॉर्म भरायचे आहेत, कागदपत्र कंप्लीट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर कॉलेज ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। मग याच वेळेला जर अशा प्रकारचे अनेक विद्यार्थ्यांना कॉल येत आहेत, मग नक्की काय आहे, नक्की भानगड काय आहे, तर याची माहिती आपण देणार आहोत। तर बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट कोट्याअंतर्गत ज्या जागा भरल्या जातात त्या CET थ्रू भरल्या जातात, ज्या आताच कॅप प्रोसेस चालू आहे। याच्या अंतर्गत राऊंड पहिला, दुसरा आणि तिसरा होईल, तर यांच्या अंतर्गत जागा भरल्या जातात त्या लक्षात घ्या कॉलेजमध्ये कोटा अंतर्गत भरल्या जातात। तर हा कोटा वेगळा असतो। साधारणतः एका कॉलेजमध्ये जर 100 जागा असतील तर याच्यामध्ये 60 ते 70 जागा असतील तर त्या कोटा अंतर्गत असतात आणि उरलेल्या 30 जागा असतात त्या मॅनेजमेंट कोटा अंतर्गत असतात। तर हा महत्त्वाचा पार्ट आहे मॅनेजमेंट कोटा। तर मॅनेजमेंट कोट्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अट असते CET देणं आणि कॅपचा फॉर्म लक्षात घ्या भरणं गरजेचं असतं आणि याच्यामध्ये डायरेक्ट कॉलेज असतं तरी विद्यार्थ्यांची कॉन्टॅक्ट साधून लक्षात घ्या मॅनेजमेंट कोट्याअंतर्गत ॲडमिशन देत असतं। पण लक्षात घ्या अशी कुठलीही प्रोसेस नाही आहे, कारण का इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड देखील ऑनलाईन होत असतो। पण सध्या कॉलेजेस काय करत आहेत की आपल्या मॅनेजमेंटच्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉल करत आहेत आणि विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सांगत आहेत। तर अशी माहिती विद्यार्थ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मॅनेजमेंट कोटा असेल तर तो तुमच्या ऐच्छिकवर आहे, जर घ्यायचा असेल तर घेऊ शकता, किंवा तुमचा जर लक्षात घ्या मॅनेजमेंट कोट्याअंतर्गत प्रवेश घ्यायचा नसेल तर तुमच्यासाठी गव्हर्नमेंट कोट्याअंतर्गत जी कॅप प्रोसेस घेतली जाते त्याच्यामध्ये स्कॉलरशिपसुद्धा मिळते आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॅप अलॉटमध्ये कॉलेजेससुद्धा एकापेक्षा अनेक उपलब्ध होत असतात। तर ही प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झाली नाही आहे। अनेक कॉलेजेस आहेत अशा प्रकारचे फोन करून सारख्या विद्यार्थ्यांना फोन करून ॲडमिशन करा, तुमचं ॲडमिशन होणार नाही आहे अशा प्रकारची माहिती देत आहेत। त्यामुळे अनेक विद्यार्थी घाबरत आहेत। तर त्यांना एकच माहिती मी सांगू इच्छितो की तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण का गव्हर्नमेंटचं लक्षात घ्या की जी कॅप प्रोसेस आहे ती सुरू झाली नाही आहे। कॅप प्रोसेस अंतर्गत विद्यार्थी जे जात असतात त्यांना स्कॉलरशिप मिळते। गव्हर्नमेंट कोट्याअंतर्गत प्रत्येक कॉलेजमध्ये जो कोटा असतो, प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल, या ठिकाणी ॲडमिशन होत असतं आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड देखील होत असतो। म्हणजेच काय की तुम्हाला जर चांगले पर्सेंटाईल असतील तर मार्क असतील त्याचबरोबर 60-70च्या देखील आसपास असेल तरी विद्यार्थ्यांना एकच विनंती, राऊंड पहिला आणि दुसऱ्यापर्यंत प्रतीक्षा करा, कॉलेज तुम्हाला नक्कीच मिळेल। जर मात्र कॉलेज मिळालं नाही तर मात्र तुम्ही मॅनेजमेंट कोट्याचा आधार आहे तो घेऊ शकता। म्हणजेच काय की सध्या तरी सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करायची आहे। अनेक ठिकाणी फी मागितली जात आहे, तर कुठल्याही प्रकारची फी पे करू नका, राऊंडसाठी प्रतीक्षा करा, जेणेकरून तुमचा फॉर्म आहे किंवा तुमचा ॲडमिशन आहे प्रॉपर कोट्याअंतर्गत होऊन जाईल। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना फोन यायला सुरुवात झालेली आहे। पण लक्षात घ्या की अजून विद्यार्थ्यांना बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत कॉलेज अजून ऑप्शन उपलब्ध झाले नाही आहेत, कॉलेज निवडण्याची संधी अजून आली नाही आहे। तर अजून लक्षात घ्या कॅप प्रोसेससाठी अजून आठवडाभर मुदतवाढ होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि मेथड निवडण्याची प्रोसेस राऊंड पहिला, दुसरा आणि तिसरा अशी प्रोसेस असणार आहे। आपण देखील या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रॉपर मार्गदर्शन करत आहोत। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।